घ्या गरमागरम चहा. आज ऑफिस मध्ये खूप काम होतं. हो होतं नेहमीच. बरं ऐका ना, तुम्हाला माहिती आहे आज काय झालं? आपल्या सोसायटीमध्ये ती मांजर होती ना, तिने 4 गोंडस पिलांना जन्म दिलाय. त्यांना बघायला एवढी गर्दी झाली होती ना खाली. अरे वा, छान, ग्रेट. अहो मी तुमच्याशी बोलतेय काहीतरी, तुमचं लक्ष आहे का? अरे हो काजल, मांजरेला पिल्ल झाली, आता त्यात मी काय करू? ऑफिस मधून थकून येतो यार, थोडा वेळ शांत राहू दे ना मला. शांतता हवी की मोबाईल? तुम्ही आल्यापासून 1 मिनिट सुद्धा बाजूला ठेवला नाहीयेत फोन. अरे काजल, मेसेज असतात ऑफिसचे, मी काय रील्स बघत नाही ते. अहो तुम्हाला आठवतंय का, आपण शेवटचं एकमेकांशी मनमोकळेपणाने कधी बोललो होतो ते? काय झालं आता? 11 वाजले, झोप. प्लीज ठेवा ना आपण बाजूला. काय झालं काजल? आपण एकाच घरात राहतो, एकाच बेडवर झोपतो, पण आपण एकत्र कधी नसतो. तुम्ही ऑफिसवरून येता तेव्हाही मोबाईल मध्ये असता. जेवताना समोर टीव्ही किंवा मोबाईल असतो. झोपताना एकमेकांचे चेहरे बघण्याच्या ऐवजी आपण या स्क्रीनच्या उजेडात झोपून जातो. अगं जग डिजिटल झालंय, प्रत्येक गोष्ट मोबाईल वरती, आणि तू एवढी सिरियस का घेतेस हा विषय? आहे मी सिरियस. आपण सोशल मीडियावर इतर लोकांचे पोस्ट लाईक करतो ना, पण बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपल्याला समजत नाही. इंटरनेटनं जग जवळ आणलंय खरं, पण आपली लोक लांब नेलेत. मला तुमचा वेळ हवाय, मोबाईल नको. काजल इकडे ना प्लीज. काल रात्री जे बोललीस ते खरं होतं. मी ऑफिस आणि कामाच्या नावाखाली या स्क्रीनचा गुलाम होत चाललो होतो. आपण एकाच घरात राहून एकमेकांपासून दूर चाललो होतो. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण नाही काजल, तू माझे डोळे उघडलेस. पण आजपासून एक नवीन नियम. ऑफिसचं काम ऑफिसमध्ये, घरी आल्यावर पुढचे 2 तास मोबाईल सायलेंट आणि डिजिटल डिटॉक्स. तो वेळ फक्त आपल्या दोघांचा असेल. खरंच जमणार आहे का तुम्हाला? प्रयत्न करायला काय हरकत नाही. चल आजचा नाश्ता सोबत करूया, कोणत्याही स्क्रीन शिवाय. चल. मोबाईलच्या स्क्रीनवर बोट फिरवताना
तिचा हात हातात घ्यायचा राहूनच गेला. स्टेटस अपडेट करण्याच्या नादात नात्यातला संवादच कुठेतरी हरवून गेला. वेळीच उमजलं मला, हे आभासी जग तर फक्त एक दिखावा आहे. तिच्या चेहऱ्यावरचा हसू आणि तिचा वेळ हाच माझ्या आयुष्याचा खरा दागिना आहे.